नमस्कार मित्रांनो, मी आता भक्ती शक्तीपाशी आहे. भक्ती शक्ती चौक ते दुर्गा चौक असं हे जे तुम्हाला माती टाकलेली दिसते, तर ही माती आहे तब्बल 57 लाख रुपयाची मित्रांनो. आणि पिंपरी महानगरपालिकेच्या स्थापत्य उद्यान अभियानाने उद्यान स्थापत्य विभाग जो आहे त्यांनी इथे माती टाकलेली लोकांसाठी जॉगिंग ट्रॅक करण्याचा त्यांचा विचार होता. ऍक्च्युअली जॉगिंग ट्रॅक काय झाला नाही, पण काउ ट्रॅक मात्र झालेला आहे. बघा, गायी येताना तुम्हाला दिसतील. पुढे पण सगळ्या गायी तुम्हाला चरताना म्हणणार नाही, फिरताना दिसतील. कारण जिथे माणसांना चालता येण्यासारखी काही व्यवस्थाच नाहीये, तिथं गायी बिचारा त्याचा छानपैकी लाभ घेत आहेत. या ठिकाणी माती टाकण्यासाठी जवळपास 57 लाख रुपयाचा अपार झालेला आहे मित्रांनो. तुम्ही जाता येता नेहमी बघितलं असेल की इथं पहिल्यापासून अशी माती होती. तलावातील गाळ काढायचा, त्याच्यात गाळा मारायचा. माती समजा एखादं खोदकाम झालं, ती माती फुकटच असते, ती आणून टाकायची, त्याची बिलं लावायची. असं 57 लाख रुपयाचं काम सनसारा कन्स्ट्रक्शन, बरं, ही कोणाची आपण शोधूया नंतर. सनसारा कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला दिलं होतं आणि त्यांनी महानगरपालिकेची फसवणूक केली. स्थापत्य उद्यानचे अधिकारी, ठेकेदार या सगळ्यांनी मिळून पालिकेला 57 लाख रुपयाचा चुना लावलाय आणि महानगरपालिकेचे 57 लाख रुपयाची लूट केलेली मित्रांनो. वाईट याचं वाटतं सांगायला की एक तर जॉगिंग ट्रॅक झालेलं नाही, याच्यात माती आलेली नाही. माती नाही बरं का, हे सगळं मुरुम आहे. म्हणजे जॉगिंग ट्रॅक कसा असतो तुम्हाला सिंगापूरमध्ये मी दाखवलंय, दुबईचं दाखवलंय, अमेरिकेत दाखवलंय. तर हे सगळी वाईट याचं वाटतंय की नागरिकांच्या करदात्यांचा हा पैसा अशा प्रकारे लुटला जातोय, उधळपट्टी केली जाते. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मातीचा घोटाळा फक्त म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका एक काळातली आशिया खंडातली श्रीमंत महापालिका होती, त्यामुळे त्या नावाला साजेसे घोटाळा करायचे अशा प्रकारचा पालिकेच्या अधिकाऱ्यांचा विचार दिसतोय. त्या उंचीला बरं का, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालेला घोटाळा 157 कोटी रुपयाचा आहे आतापर्यंतचा. फक्त मातीचा म्हणजे किती मती चालत असेल बरं का अधिकाऱ्यांची. 157 कोटी रुपयाचा मातीचा नुसता घोटाळा झाला आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की महानगरपालिकेने भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दिमतीनं, मदतीनं, संगनमताने कट कारस्थान करून यांनी त्या गायी पण ऐकतात बरं का, अगदी कान लावून अशा की नक्की कोण लुटतंय, कोणाला लुटतंय, किती लुटतंय याचं त्यांना कौतुक दिसतंय. तर या सगळ्या लुटीचा परिणाम असा झालाय की या शहर प्रदूषणाबाबतीत 1 नंबरला आलेले आहे. सगळा बकालपणा वाढत चाललेला आहे. सगळं शहर अस्ताव्यस्त आहे. 8,000 कोटीच्या ठेवी मोडून टाकलेल्या आहेत शेखर सिंग जांभळे पाटलांनी. दुसरी गोष्ट, आज या महानगरपालिकेवर जवळपास 22,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. म्हणजे प्रत्येक टॅक्स पेअरला जवळपास 7 लाख रुपयाचा दंड आहे. प्रत्येक टॅक्स पेअर म्हणजे ज्याचं या शहरामध्ये घर आहे अशा सर्वांना कमीत कमी 7 लाख रुपये भविष्यामध्ये आपल्या खिशातून मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ही जी लूट झालेली आहे, पालिकेची तूट झालेली आहे, त्याच्यावरती आपण आता कात्याकूट करत न बसता ज्यांनी हे नुकसान केलेले, ज्यांनी हे लुटलेले, त्यांच्या खिशातूनच ते वसूल केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून सनई छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून आम्ही जे उमेदवार उतरवले पुस्तक चिन्हावर, चालवा मस्तक निवडा पुस्तक, याच्यासाठी की आमचे 7च शिलेदार मैदानामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, परंतु ते 7 असे अभ्यास करून खंबीरपणे आपण पाठवूया की हा सगळा भ्रष्टाचार उघड करून ही पालिका जी आज 30,000 कोटीच्या कर्जावरती आहे ती पुन्हा आपल्याला फायद्यामध्ये आणता येईल आणि हे शहर प्रदूषण मुक्त करता येईल, बेरोजगारी मुक्त करता येईल, कचरा मुक्त करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं भ्रष्टाचार मुक्त करता येईल. यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून नगरसेवक बना, भ्रष्टाचार खाना हे जे मी टायटल लिहिलं त्याचं कारणच हे की या शहरामध्ये जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होताना मी पाहिला, मला थांबवलं नाही आणि म्हणून मी ती टॅगलाईन दिली. आणि या शहराला कसं सिंगापूर करता येईल हे आपलं स्वप्न आहे. आपले शहर करू सिंगापूर आणि त्यासाठी भ्रष्टाचार शून्यावर आणला तरच 100% प्रगती होऊ शकते. आणि म्हणून आपण हे 157 कोटीचा नुसता मातीचा लफडा आहे, मातीचा घोटाळा आहे. माती म्हणजे काय, विकासाची काय माती केली आणि पैशाची काय माती केली हे आपल्याला दिसेल. जॉगिंग ट्रॅक बनवलाय, 57 लाख रुपये गेलेत, जनावरच फिरतायत. माणूस कोण इथं यांना मला सांगा काय, हे वर खाली याच्यात जनावरच फक्त चालू शकतात, माणसं चालू शकत नाहीत. पण पालिका मात्र अधिकारी चालवत आहेत. हे सगळं थांबवलं पाहिजे, नागरिकांच्या कराचा पैसा वाचवला पाहिजे आणि हे शहर सिंगापूर करण्यासाठी आपल्याला भ्रष्टाचारावरती नियंत्रण केलं गेलं पाहिजे. आमचे म्हणजे तुम्ही या महानगरपालिकेत कुठेही राहत असताल, महाराष्ट्रात कुठेही राहत असताल, हा व्हिडिओ आणि बाकीचे व्हिडिओ प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलमध्ये धडकवा, जेणेकरून आपले 7च्या 7 उमेदवार हे निवडून येतील. प्रभाग क्रमांक 6 आहे, 8 आहे, 11 आहे, 16 आहे, 24 आहे. या ठिकाणी आमचे उमेदवार पुस्तक चिन्हावरती उभे आहेत. जिथे तुम्हाला सनई छत्रपती शासन दिसेल, लक्षात घ्यायचं, 0 भ्रष्टाचार 100% प्रगती. त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि निवडून द्या. धन्यवाद.